नमस्कार प्रेक्षकांनो, आपल्या सर्वांची फेवरेट मालिका तू ही रे माझा मितवा या मालिकेचा आजचा म्हणजे गुरुवार 14 मेच्या एपिसोडचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात प्रेक्षकांनो. आजच्या एपिसोडमध्ये सुद्धा एकानंतर एक एकदम जबरदस्त असे ट्विस्ट आलेले आहेत. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे ईश्वरीने आता हे ठरवलं आहे की लवकरच रमाकांत आणि सुप्रियाची भेट घडवून आणायची. या दोघांना एकमेकांसमोर आणायचं आणि मग त्या दिवशी हॉटेलमध्ये काय घडलं होतं हे सगळं या दोघांना समोरासमोर आमने सामने बसवून जाणून घ्यायचं. म्हणजे हे दोघं एकमेकांच्या समोर आले तर नक्कीच काहीतरी आपल्याला हिंट मिळेल, क्लू मिळेल. आणि याच क्लूच्या मदतीने ज्या व्यक्तीने हे सगळं कटकारस्थान घडवून आणलं होतं त्या व्यक्तीपर्यंत पोहोचता येईल. मग कदाचित रमाकांतला माहिती असेल की त्याला गुंगीचं औषध नक्की कोणी दिलं. कदाचित वल्लरीनेच त्याला ही कॉफी आणून दिली असेल हे तो सांगू शकतो. किंवा मग जेव्हा सुप्रिया सांगेल की मला एक बाई भेटली होती जिने हॉटेलमध्ये सांगितलं की इंटरव्ह्यू चालू आहे. ती बाई अशी घाऱ्या डोळ्याची होती, गोरी गोरी होती. मग मग रमाकांत सांगू शकतो ती तर वल्लरी आहे, आमच्या घरातच राहायची, अविनाशची बायको. म्हणजे आता लवकरच वल्लरीचं सत्य समोर येऊच शकतं. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, स्किप न करता. आणि हो प्रेक्षकांनो, अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज एक सबस्क्राईब करा, फ्रीमध्ये आहे सबस्क्राईब. तर प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच आहे ना, अंजली ही राजेशला म्हणत असते की मला खूप आनंद झाला आहे, मी देवासमोर साखर ठेवते आणि तुमच्यासाठी काहीतरी गोड खायला घेऊन येते. राजेश म्हणतो ठीक आहे. अंजली बाहेर गेल्यानंतर राजेश आता डोक्याला हात मारून घेतो आणि म्हणतो बावळट बायको कुठली, माझ्या बावळट बायकोला कळतच नाही आहे, मला गोड गोड खायला नको आहे, मला माझ्या आयुष्यात आहे ना गोड मुली हव्या आहेत. या बावळट बायको अंजलीबरोबर जर मी संसार करत बसलो ना तर माझ्या आयुष्याची पार वाट लागून जाईल. आणि आता बँगलोरला तर माझं एक शावज आहेच, तेथे जाऊन मी तिथे मजा मारतोय. पण आता मुंबईतसुद्धा एखादा टाईमपास हवा ना, लाईफमध्ये टाईमपास खूप महत्त्वाचा आहे. आता जी नवी असिस्टंट येईल ना ती असिस्टंट माझी मुंबईमध्ये माझा नवीन टाईमपास असेल, असा घाणेरडा विचार करून राजेश आता खूप खुश होत असतो. आणि म्हणतो शेवटी वाघ आहे मी, वाघ शिकार केल्याशिवाय कसा गप्प राहणार, असं म्हणून तो असा वाघाची ॲक्शन अशी डरकाळी करतो. खरंच हा सीन एकदम कॉमेडी आणि एकदम फालतू वाटला मला आजच्या एपिसोडमधला. आणि मग राजेश त्याचं कपाट उघडतो. या कपाटात त्याची एक बॅग असते आणि या बॅगमध्ये ना एक छोटीशी दारूची बाटली असते. कॉस्टली असते काय माहीत नाही, मला पण दारूच असेल ती. म्हणजे आता कोणाला ती सापडणार नाही. राजेश ही दारूची बाटली हातात घेतो आणि म्हणतो बाई आणि दारू या दोनच गोष्टी मला आवडतात, बाई तर भेटली, आता दारूची वेळ, असं म्हणून तो दारूचा एक घोट पितो आणि म्हणतो वा, आता लवकरच एका दुसऱ्या बाईची सुद्धा सोय करावी लागेल. इतकं घाणेरडं यार, हे एक्सप्लेन करायला पण मला अजिबात आवडत नाही आहे, असं पण सिरियल आहे ती. असा विचार करून राजेश आता खूप खुश होतो. तर प्रेक्षकांनो, या मालिकेतील राजेश, त्याचे डायलॉग्स आणि त्याची ॲक्टिंग हे सगळं एकदम जबरदस्त तर आहे. ॲक्टिंग त्याची, यात काही शंका नाही. आणि मग दुसरा दिवस उजळतो. सगळेजण आता ब्रेकफास्ट करत बसलेले असतात, ब्रेकफास्टबद्दल बोलत असतात. तेवढ्यात आता आकाश तिथे येतो आणि म्हणतो कोणालाही ब्रेकफास्ट करण्याची गरज नाही आहे, आज मी सगळ्यांसाठी ना अमेरिकन ब्रेकफास्ट आणला आहे. मामा म्हणतो अरे वा, अमेरिकन ब्रेकफास्ट, चला मग डायनिंग टेबलवरती. तर आकाश म्हणतो नाही डॅड, त्यासाठी डायनिंग टेबलवर जाण्याची गरज नाही आहे, तुमचे पोहे उपमा असं नाही आहे, तर मी पॅनकेक्स आणले आहेत. हे ऐकून सगळ्यांना खूप आनंद होतो. मामा म्हणतो अरे, अमेरिकन नाव दिल्याने काय ते पॅनकेक्स नाही होत, तर त्याला गोड घावण असं म्हणतात. हे ऐकून आकाश आता खूप चिडतो आणि हसतो आणि म्हणतो ओ डॅड, काही पण बोलू नका, ते वेगळं असतं आणि हे वेगळं असतं. आणि मग आकाश हा सगळ्यांना पॅनकेक्स देऊ लागतो वन बाय वन, त्यावर चॉकलेट सिरप वगैरे टाकतो, त्यामुळे सगळेजण खूप खुश होतात. आणि तेथेच रमाकांत हा काहीतरी मनने चिंतन करत बसलेला असतो. मामा म्हणतो रमाकांत भाऊजी या ना, तुम्हीसुद्धा नाश्ता करून घ्या. मामी खूप चिडते आणि मामाच्या हातातून ही प्लेट हिसकावून घेऊन म्हणते ओ तुम्हाला काय एवढं देणं घेणं, ओ त्यांचं ते पाहून घेतील ना, इथे बायको शेजारी उभी आहे, तिला नाही विचारलं, आणि भाऊजी घ्या ना, भाऊजी घ्या ना, तुम्हाला ना खूप पुळका आहे त्यांचा. हे ऐकून आता रमाकांतला खूप वाईट वाटतं. ईश्वरी मात्र चिडते आणि म्हणते मामी,
हे तुम्ही खूप चुकीचं केलं. हे आपल्या घरचे संस्कार नाही आहेत. एखाद्या बाहेरच्या व्यक्तीलासुद्धा आपण खाण्याबद्दल विचारतोच आणि बाबासमोर होते म्हणून मामांनी जस्ट विचारलं आणि तुम्ही असं करणं हे मला बिलकुल आवडलेलं नाही आहे. आता मामी चिडून म्हणते, ईश्वरी मी काय करायचं आणि काय नाही करायचं हे तू मला शिकवण्याची गरज नाही आहे आणि तुला आवडलं काय नाही आवडलं काय याच्याशी मला काही देणं घेणंच नाही आहे ना, मला काही फरकच नाही पडत. आता ईश्वरी चिडून म्हणते, मामी सगळ्यांनी पाहिलं की तुम्ही मामाच्या हातातून कशी प्लेट हिसकावून घेतली, हे अतिशय चुकीचं आहे. तेवढ्यात आता रमाकांत म्हणतो, ईश्वरी बेटा जाऊ दे, नको उगाचच सकाळी सकाळी वाद घालत बसू आणि आज माझा उपवास आहे, मला काही नको आहे, मला काही खायचं नाही आहे. मामी तर गप्पच बसते, पण अंजली म्हणते, पहा ना ज्या माणसासाठी भांडतीये ही त्या माणसालाच खायचं नाही आहे, मग आधी त्यांना विचारायचं ना, कन्फर्म करायचं आणि मग घरात वाद घालायचे ना. आता मामा चिडून म्हणतो, वल्लरी तू जे काही केलं ना ते अतिशय चुकीचं केलं. तेवढ्यात आता रमाकांत उभा राहतो आणि म्हणतो, तुम्ही सगळे भांडू नका, मी माझ्या खोलीत जातोय. असं म्हणून रमाकांत आता तिथून निघून जातो आणि मग आकाश खूप चिडतो आणि म्हणतो, बस झालं यार, मी सगळ्यांसाठी इतक्या चांगल्या मनाने पॅनकेक्स आणले होते आणि तुम्ही सगळे पुन्हा पुन्हा एकदा भांडताय. शांत बसा आणि गुपचूप खा. आकाश चिडलाय त्यामुळे सगळ्यांनाच आता वाईट वाटत असतं. मामा म्हणतो, ईश्वरी तू कुणाच्याही बोलण्याचा विचार करू नको, हे लोक काय बोलत असतात आपण एका कानाने ऐकायचं आणि दुसऱ्या कानाने सोडून द्यायचं. मागील 25-30 वर्षापासून मी हेच करतोय. आता तर मामी खूप चिडते आणि मामा ईश्वरीला म्हणतो, चल तू सुद्धा खाऊन घे ईश्वरी. ईश्वरी म्हणते, नाही मामा माझी इच्छा नाही आहे आणि ईश्वरीसुद्धा आता तिथून निघून जाते. मामी चिडून म्हणते, ओ मामासाहेब झाले का मला टोमणे मारून, चला बसा खाऊन घ्या, छान आहेत. मामा खूप चिडतो, आकाशलासुद्धा वाईट वाटतं आणि मग थोड्या वेळानंतर ईश्वरी रमाकांतच्या रूममध्ये फराळाचं आणि चहा घेऊन येते आणि म्हणते, बाबा चला खाऊन घ्या. तर रमाकांत म्हणतो, अगं ईश्वरी बेटा नको, मला नको आहे. तर ईश्वरी म्हणते, काय नको आहे, तुम्हाला गोळ्या घ्यायच्या असतात ना, चला गुपचूप खाऊन घ्या बरं आधी, गरमागरम आहे. तर आणि ती रमाकांतला बसवते. रमाकांत आता चहा पितो आणि म्हणतो, अरे वा, चहा तर खूपच छान झाला आहे. ईश्वरी मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे आणि तू त्यासाठी नकार देणार नाही आहे. ईश्वरी विचारते, काय? तर रमाकांत म्हणतो, मला जाऊ दे, मी इथून जातो. जोपर्यंत मी जाणार नाही तोपर्यंत घरातील वाद काही संपणार नाही, घरातील आनंद परत येणार नाही. ईश्वरी आता चिडून म्हणते, नाही बाबा, मी तुम्हाला सांगितलं आहे ना की तुम्ही कुठेच जायचं नाही आहे. आता फक्त थोडा वेळ मला द्या. एकदा का तुमच्यातले आणि अर्णव सरांमधले गैरसमज दूर झाले की मग सगळं काही ठीक होईल. या घरात आनंद परत येईल, पण त्यासाठी तुम्हाला माझी मदत करावी लागणार आहे. रमाकांत म्हणतो, कोणती मदत? तर ईश्वरी म्हणते, बाबा अनेक वर्षांपूर्वी इंदोरच्या त्या हॉटेलमध्ये जे काही घडलं होतं त्याबद्दल मला सांगा ना. माझ्या आईने मला सगळं सांगितलं आहे, पण तुम्ही तुमच्या बाजूने सांगितलं तर मला काही क्लू मिळू शकतो. ज्या व्यक्तीने हे घडवून आणलं आहे त्या व्यक्तीबद्दल आपल्याला काहीतरी कळू शकतं. रमाकांत खूप दुःखी होतात आणि म्हणतात, ईश्वरी बाळा, मला त्या घटनेबद्दल काहीच आठवत नाही आहे आणि त्या घटनेने माझं संपूर्ण आयुष्य बर्बाद झालं, त्यामुळे ती घटना मला पुन्हा पुन्हा एकदा आठवायची नाही आहे. मला काहीच विचारू नकोस प्लीज. ईश्वरी म्हणते, बाबा असं काय करताय, तुमचं आयुष्य त्या घटनेने बर्बाद झालं, पण ते पुन्हा एकदा आबाद करायचं असेल, सगळं काही चांगलं करायचं असेल तर खरा गुन्हेगार कोण आहे ते शोधून काढावं लागेलच ना. तुम्ही थोडा विचार करा ना, सांगा मला काय झालं. आणि रमाकांत म्हणतो, मी माझ्या एका महत्त्वाच्या बिझनेस मीटिंगसाठी त्या इंदोरच्या त्या 5 स्टार हॉटेलमध्ये गेलो होतो आणि तेवढ्यात तिथे तुझी आई आली, सुप्रिया आली. रमाकांतला आठवतं, सुप्रियाने रमाकांतला विचारलं होतं, इथे जॉब इंटरव्ह्यू सुरू आहेत ना. तर रमाकांत म्हणाला, जॉब इंटरव्ह्यू नाही, तुम्हाला कोणी सांगितलं? आणि तेवढ्यात सुप्रिया ही वल्लरीबद्दल सांगणारच. तर रमाकांतला आता चक्कर येते. रमाकांतला सुप्रिया विचारते, सर तुम्हाला काय होतं आहे? रमाकांत सांगतो, मला चक्कर येते. रमाकांत खाली आता असा कोसळू लागतो, तर सुप्रिया त्याला सावरते. हे दोघं आता सोफ्यावर बसतात आणि रमाकांत बेशुद्ध होऊन सुप्रियाच्या खांद्यावरती असं डोकं ठेवतो. एक्झॅक्टली त्याच वेळेस पत्रकार तिथे पोचतात आणि म्हणतात, काय मग रमाकांत राजेश शिर्के, तर हे सगळं चाललं आहे का तुमचं? त्याच्यामुळे सुप्रिया खूप घाबरते. हे सगळं रमाकांतला आठवतं आणि रमाकांतचं आता खूप जास्त डोकं दुखू लागतं. रमाकांत आरडाओरडा करू लागतात, आई ग असं ते डोकं दुखल्यामुळे खूप असे ओरडत असतात.
ईश्वरी घाबरते. रमाकांत चक्कर येऊन खाली पडतात. ईश्वरी विचारते की बाबा काय झालं तुम्हाला? रमाकांत म्हणतात की डोकं खूप दुखतंय. आता रमाकांत जोरजोरात ओरडत असतात. त्यांचा हा आवाज ऐकून वल्लरी तिथे पोचते. वल्लरीला आश्चर्यच वाटतं की यांना काय झालंय. आणि मग आकाश, मामा, आजी, अंजली, अर्णव सगळेच जण तिथे पोचतात आणि रमाकांत जोरजोरात आरडाओरडा चालू असतो की डोकं खूप दुखतंय, डोकं खूप दुखतंय. आणि मामा रमाकांतला आता पाणी प्यायला देतो. रमाकांत म्हणतात की नाही नाही मला नको आहे. ईश्वरी म्हणते बाबा पाणी प्या. आणि रमाकांत आता पाणी पितात. वल्लरी विचारते ईश्वरी तू यांना असं काय विचारलंयस ज्यामुळे त्यांचं डोकं इतकं दुखतंय? पण ईश्वरी काहीच बोलत नाही. वल्लरी म्हणते मी पाहिलंय तू त्यांना काहीतरी विचारत होतीस आणि ते असे खाली पडले तुझ्यामुळेच त्यांना त्रास होतोय. सांग तू त्यांना काय विचारत होतीस? पण ईश्वरी वल्लरीला आता काही सांगतच नाही. आता अर्णव म्हणतो मामा आत्ताच्या आत्ता ताबडतोब डॉक्टरांना बोलव आणि त्यांना तपासायला सांग. अर्णव आता तिथून निघून जातो. ईश्वरीला वल्लरी पुन्हा एकदा जाब विचारते की सांग लवकर काय विचारत होतीस? पण ईश्वरी काहीच बोलत नाही. मामा आता डॉक्टरांना फोन करू लागतात. तर वल्लरी चिडून म्हणते ओ डॉक्टरांना फोन वगैरे काही करण्याची गरज नाही आहे. घरातील सगळ्यांचे लक्ष वेधून घेण्यासाठी ते हे नाटक करताय. आता मामा चिडून म्हणतो हो तुझा खूप वेळ वाया गेला असेल ना, खूप कामं केली असती तू आत्तापर्यंत. आता मामी रागारागाने तिथून निघून जाते. सगळेजण तिथून निघून जातात. ईश्वरीला मात्र रमाकांतची खूप काळजी वाटते की मी त्यांना त्या घटनेबद्दल विचारलं आणि त्यांना एवढा त्रास झाला. वल्लरी बाहेर येते आणि विचार करते ईश्वरीने काय बरं विचारलं असेल रमाकांतला? नक्कीच त्या दिवसाबद्दल विचारलं असेल, त्या घटनेबद्दल विचारलं असेल. रमाकांत घरी आल्या आल्या या ईश्वरीने आपल्या आईच्या बाजूने लगेच पुरावे गोळा करायला सुरुवात केली असा विचार करून वल्लरी आता खूप चिडते. इकडे ईश्वरी ही रमाकांतला आता बेडवरती बसवते आणि म्हणते बाबा आता डॉक्टर येतीलच तोपर्यंत तुम्ही आराम करा. रमाकांत आराम करतात. ईश्वरी विचार करते आता मला आता बाबांना काहीही विचारता कामा नये, नाहीतर बाबांना आणखीनच त्रास होईल. पण बाबांना जर त्या घटनेबद्दल विचारलं नाही तर सत्य कसं समोर यायचं हाच प्रश्न आता ईश्वरीला पडतो. आणि इकडे वल्लरी खूप चिडते आणि म्हणते ईश्वरी त्या रमाकांतला सगळं काही विचारतीये आणि जर रमाकांतला माझ्याबद्दल काही माहिती असेल किंवा एखादा पुरावा त्याच्याजवळ असेल ना तर सगळा खेळ संपेल आणि मग माझं काही खरं नाही. आता मला लवकरात लवकर काहीतरी करावंच लागणार आहे. लवकरात लवकर सगळी चक्र फिरवावी लागतील आणि माझ्या विरुद्धचा एकही पुरावा मला आता मागे ठेवता येणार नाही. त्या श्रीकांत धुमाळकडे त्या सगळ्या फोटोज ओरिजिनल निगेटिव्ह आहेत. मला ते कोणत्याही परिस्थितीत लवकरात लवकर मिळवावेच लागतील, नष्ट करावे लागतील, म्हणजे माझ्या विरुद्ध कोणताच पुरावा राहणार नाही असाच विचार आता वल्लरी करते. आणि इकडे ईश्वरी विचार करते की आता माझ्यासमोर एकच पर्याय, तो म्हणजे माझ्या आईला आणि बाबांना एकमेकांसमोर आणायचं. हे दोघे एकमेकांसमोर आले तर नक्कीच काहीतरी पुरावा सापडू शकतो असा विचार ईश्वरी करते आणि म्हणते बाबा आता तुम्ही थोडा वेळ आराम करा, मी येतेच. रमाकांत आता हो म्हणतो. ईश्वरी रूम बाहेर निघून जाते आणि इकडे आपला राजेश चक्क ऑफिसला निघालेला असतो. त्याचा ॲक्सिडेंट झाल्यापासनं त्याची राहणीमान आता एकदमच चेंज झालेली आपल्याला दाखवलेली आहे. त्याच्याकडे आता 4 व्हीलरसुद्धा आली आहे आणि तो 4 व्हीलरमध्ये जात असतो आणि चक्क त्याच्या बँगलोरमधील गर्लफ्रेंडशी तो बोलत असतो. बँगलोरमधील गर्लफ्रेंड विचारते की राजेश तू येथे नाही आहे ना, तर मला करमतच नाही आहे, तू कधी येणार आहेस? या विकेंडला येतोयस ना? तर राजेश म्हणतो हो हो, मग मला तुला भेटायचं असल्यावर यावंच लागेल ना. तर ही त्याची गर्लफ्रेंड म्हणते मग आपण दोघे मस्तपैकी शॉपिंग करूया. तर हा राजेश विचारतो काय खास? तर ही त्याची मैत्रीण म्हणते, गर्लफ्रेंड म्हणते खास काही नाही, घरासाठी कर्टन्स घ्यायचे आहेत, घरातील वस्तू घ्यायच्या आहेत. तर राजेश म्हणतो तू आहे ना एकदम बोरिंग आहेस, एकदम घरकोंबडी आहेस, मला वाटलं काहीतरी भारी घ्यायचं असेल म्हणून तू मला बोलवतीयस, तू तर एक नंबरची घरकोंबडी आहेस. तर ही म्हणते हो आहेच, ती तर घरकोंबडी, मला आहे ना माझ्या घराला खूप सुंदर सजवायचं आहे. तर राजेश म्हणतो मग एक काम करूया, आपण घरासाठी ताडपत्रीसुद्धा घेऊया. आता ही गर्लफ्रेंड म्हणते ताडपत्री कशासाठी? तर राजेश म्हणतो आता पावसाळा येतोय ना, तर तुझ्या झोपडीवरती टाकण्यासाठी, म्हणजे पावसाचं पाणी नाही गळणार. आता हे ऐकून ही गर्लफ्रेंड हसू लागते त्याची आणि म्हणते राजेश तुझा ना हा सेन्स ऑफ ह्युमर आहे ना मला खूप आवडतो,
तू मला खूप हसवतो, चल मग भेटूया लवकरच. राजेश म्हणतो हो भेटूया. आणि आता राजेश फोन कट करतो. राजेश म्हणतो बावळट कुठली. आणि तेवढ्यातच राजेशच्या गाडीसमोर एक मुलगी येते. राजेश आता जोरात गाडीचे ब्रेक दाबतो. ही मुलगी खाली पडते. राजेश चांगलाच घाबरतो, गाडीमधून उतरतो आणि या मुलीला काही लागलं की नाही हे पाहण्यासाठी पुढे येतो. तर या मुलीला पाहून राजेश तिच्यावरती आता फिदाच होतो. ही मुलगी खूप सुंदर असते, क्यूट असते आणि तिची फाईल गोळा करत असते. राजेश तिच्याकडे एकटक पाहतच राहतो आणि विचार करतो, वा काय आहे, एकदम माझ्या कलेक्शनमध्ये ठेवण्यासारखी ही देखणी मुलगी आहे. ती मुलगी आता वर पाहते तर राजेश म्हणतो सॉरी तुम्हाला जास्त लागलं तर नाही ना. तर ही मुलगी आता राजेशवरती खूप चिडते आणि म्हणते ओ तुम्हाला दिसत नाही की काय काय केलं तुम्ही, किती लागलं आहे मला, माझे सगळे कपडे खराब झाले, सगळे डॉक्युमेंट्स पडले, मला इंटरव्ह्यूला जायचं होतं, आता किती उशीर झाला आहे, मला कसं जाणार मी, असं ती म्हणत असते. तर राजेश म्हणतो मला खरंच माफ करा, तुम्ही अचानक गाडीसमोर आलात ना म्हणून मी असं झालं, माफ करा. तुम्हाला मी कुठे सोडू असा तो विचारत असतो. तो म्हणतो मी तुम्हाला कुठे सोडू का. तर ही मुलगी सुद्धा मूर्खासारखी म्हणते की तुम्ही मला सोडू शकता का. ठीक आहे सोडा ना, तसाही मला आता खूप उशीर झाला आहे. म्हणजे लवकर कन्व्हिन्स होते त्याच्या गाडीत बसण्यासाठी. राजेश म्हणतो हो बसा. राजेश आता गाडीचा दरवाजा वगैरे उघडतो आणि तिला गाडीत बसवतो आणि विचार करतो, वा राजेश वा, काय नशीब आहे तुझं, तुला आहे ना शिकार शोधावी नाही लागत, तर शिकार स्वतःहून तुझ्याकडे चालत येते. आता चला शिकार करायला मोकळे, असा विचार करून राजेश आता खूप खुश होतो आणि गाडीत बसतो आणि तिला ड्रॉप करायला तिथून निघून जातो. आणि इकडे वल्लर ही चक्क श्रीकांत धुमाळला भेटायला आलेली असते. श्रीकांत धुमाळ विचारतो मला इथे कशासाठी बोलवलं आहे. तर वल्लरी म्हणते तुम्हाला ते चांगलंच ठाऊक आहे, मला रमाकांत आणि सुप्रियाच्या फोटोजचे ओरिजिनल निगेटिव्हज हवे आहेत. तर हा श्रीकांत धुमाळ चिडून म्हणतो तुम्हाला काय वाटलं मी ते तुम्हाला एवढ्याच सहजासहजी देईल. तर सुप्रिया म्हणते जास्त नाटक करायचं नाही, चल बोल किती किंमत हवी आहे तुला. श्रीकांत धुमाळ म्हणतो तुम्ही किती देऊ शकता. तर वल्लरी म्हणते आता ना टाळ्यावरती वल्लरीच्या तिच्या पर्समधून नोटांची एक गड्डी काढते. श्रीकांत धुमाळ म्हणतात एवढेच नाही जमणार. वल्लरी अजून एक गड्डी काढते पण श्रीकांत त्यासाठी सुद्धा नकार देतो. वल्लरी आता तिसरी गड्डी काढते. आता श्रीकांत तयार होतो, तिच्या हातातून पैसे घेतो आणि गाडीचा दरवाजा उघडतो आणि पैसे बॅगमध्ये ठेवून वल्लरीला त्या निगेटिव्हज देतो. वल्लरी हे निगेटिव्हज पाहते तर ते ओरिजिनल असतात. वल्लरी आता खूप खुश होते आणि मग म्हणते चल मग आता ते पैसे मला परत कर. श्रीकांत धुमाळला तर मोठाच धक्काच बसतो. तो म्हणतो काय बोलताय तुम्ही. तर वल्लरी चक्क आता त्याला बंदूक दाखवते आणि म्हणते बऱ्या बोल्याने पैसे परत कर, नाहीतर आता तुझा हा चेहरा आहे ना फक्त फोटोत आणि ढगातच दिसेल. आता श्रीकांत खूप घाबरतो आणि गाडीचा दरवाजा पटकन उघडून वल्लरीने दिलेले पैसे तिला परत करतो. आणि वल्लरी म्हणते चल निघायचं आता इथून, काय तोंड पाहत बसलाय माझं, निघ चल चल निघ, असं म्हणून ती आता त्याला पुन्हा एकदा बंदूक दाखवते. श्रीकांत धुमाळ आता घाबरतो आणि गाडीत बसतो आणि तिथून पळून जातो. वल्लरी खूप खुश होते आणि म्हणते चला एक काम तर झालं, आता पुढचा प्लॅन म्हणजे ही वल्लरी कोणत्या लेव्हलची बाई आहे ते आपल्याला कळतच नाही आहे. तिच्याकडे बंदूकसुद्धा आहे, ती काही पण करू शकते एवढं मात्र खरं. आणि आता इकडे ईश्वरी तिच्या माहेरी येते. दरवाजा अशी वाजवते आणि विचारते देसाई आहेत का. तर शुभू तिथेच बसलेला असतो आणि म्हणतो अरे वा ईशू चल ये आतमध्ये ये. ईश्वरी आतमध्ये येते तर सुप्रिया आणि नम्रतासुद्धा येतात. सुप्रिया ईश्वरीची विचारपूस करते, हात कसा आहे, बरा आहे का. ईश्वरी म्हणते हो बरा आहे आता. आणि नम्रता म्हणते काय गं तुला आता बहिणीची आठवण आली का. तर ईश्वरी म्हणते अगं आठवण तर केव्हा म्हणजे नेहमीच येते पण वेळच नव्हता म्हणून येता आलं नाही, पण आता आली आहे ना. सुप्रिया म्हणते अर्णव का नाही आले, अर्णव कसे आहेत. ईश्वरी म्हणते अगं आई सगळं सांगते, आधी मला आतमध्ये येऊन बसू तर दे, पाणी वगैरे दे, श्वास घेऊ दे. सुप्रिया म्हणते हो ईश्वरी ये ये. आणि आता ईश्वरी खाली बसते तर लगेचच शुभू म्हणतो ईशू तुला काही गरज असली ना तर या शुभूला कॉल करायचा, बंदा आपकी खिदमत में हमेशा हाजीर रहेगा. ईश्वरी म्हणते शुभू तू अजूनही बदललेला नाही आहेस, तसाच बडबोला आहेस, काहीही बोलत असतो. सगळेजण आता त्याच्यावरती हसू लागतात आणि शुभू म्हणतो ईशू तू बस, मी तुझ्यासाठी ना इंदोरी स्पेशल रबडी जिलेबी घेऊन येतो,
आणि सगळेजण खुश होतात. शुभू आता घराबाहेर निघून जातो. सुप्रिया म्हणते, तुम्ही दोघेजणी गप्पा मारा, मी तुमच्यासाठी जेवणाची तयारी करते. आता सुप्रियासुद्धा निघून जाते. नम्रता ईश्वरीजवळ बसते आणि विचारते, इशू, आकाश सर कसे आहेत गं? ईश्वरी म्हणते की त्यांना काय झालं आहे, ते तर चांगलेच आहेत. तर नम्रता म्हणते, नाही ना, काल रात्री त्यांच्यावरती पुन्हा एकदा जीवघेणा हल्ला झाला. आता हे ऐकून ईश्वरीला तर मोठा धक्काच बसतो. ईश्वरी म्हणते, काय जीवघेणा हल्ला? पण त्यांनी तर घरी काही सांगितलंच नाही आहे. नम्रता म्हणते, त्यांनी मलासुद्धा सांगितलं आहे. त्यांनी मलासुद्धा सांगितलं आहे की कोणाला काही सांगू नकोस. पण मी तुला सांगते आहे, काल रात्री जेव्हा त्यांनी मला ड्रॉप केलं ना, तेव्हा एका व्यक्तीने त्यांच्यावरती जीवघेणा हल्ला केला. आणि ही पहिली गोष्ट नाही आहे, याच्या आधीसुद्धा हे घडलं आहे. ईश्वरी म्हणते, हो, याच्या आधी मला माहिती आहे की त्यांच्यावरती हल्ला झाला होता. पण अचानक त्यांचा हा कोणता दुश्मन जन्माला आला आहे जो त्यांच्यावरती पुन्हा पुन्हा हल्ले करतो आहे? नम्रतेलासुद्धा आता हाच प्रश्न पडतो. नम्रता म्हणते, आपल्याला आकाश सरांची काळजी घ्यावी लागेल. मला तर त्यांची खूपच भीती वाटते आहे. आणि इकडे अर्णव आता हॉलमध्ये त्याचं काम करत बसलेला असतो. तेवढ्यात मामा आणि आजी तिथे येतात. मामा सांगतो की अर्णव, आम्ही हॉस्पिटलमध्ये चाललो आहे. अर्णव म्हणतो, काय झालं? तर मामा सांगतो, अरे घाबरण्यासारखं काहीच नाही आहे, आईचं रुटीन चेकअप करायला घेऊन चाललो आहे. अर्णव म्हणतो, ठीक आहे मामा. आणि आजी आणि मामा तिथून निघून जातात. आता तेवढ्यात तिथे आकाश येतो आणि म्हणतो, दादा, मी सुद्धा ऑफिसला चाललो आहे. आणि तो अर्णवजवळ बसतो आणि म्हणतो, आजकाल तुझी खूप चिडचिड होती आहे. रमाकांत काका घरी आल्यापासून तू खूप अस्वस्थ आहेस. आता घरात तू आणि ते एकटेच आहेत, उगाच त्यांच्याशी भांडत बसू नकोस. अर्णव म्हणतो, ठीक आहे. आणि आकाश आता तिथून निघून जातो. तर इकडे हा जो राजेश आहे ना, आपल्या नवीन शिकारीबरोबर ऑफिसला चाललेला असतो. आणि तिची सगळी माहिती काढून घेण्याचा तो प्रयत्न करतो आणि विचारतो, तुमचं नाव काय आहे? तर ही नवीन मुलगी तिचं नाव सांगते. राजेश हा तिची सगळी माहिती काढून घेतो. विचारतो, तुम्ही कुठे राहतात? तर ही मुलगी सांगते, इथेच मुंबईमध्ये माझा जन्म झाला आहे आणि मी शिक्षणसुद्धा माझं मुंबईतच झालेलं आहे. राजेश विचारतो, पण तुम्ही आत्ता कुठे इंटरव्ह्यूला चालला आहात? का कुठे चाललात, म्हणजे मला तुम्हाला ड्रॉप करायला? तर ही मुलगी सांगते, मी ना एक मोठ्या कंपनीत चालली आहे, खूप मोठी कंपनी आहे. तुम्ही नाव ऐकलं असेल, सात्विक फॅशन्स. आता हे ऐकून तर राजेश खूपच जास्त खुश होतो आणि म्हणतो, हो, खूप मोठी कंपनी आहे, सगळ्यांनीच नाव ऐकलं आहे. राजेश या मुलीची सगळी माहिती काढून घेत असतो आणि विचारतो, घरी कोण कोण आहे? ही मुलगी सांगते की मी, आई बाबा, माझा छोटा भाऊ. आणि माझ्या छोट्या भावाचं शिक्षण सुरू आहे ना, त्यामुळेच मला आत्ता हा जॉब एकदम डेस्परेटली हवा आहे, म्हणूनच मी तिथे आता जॉब इंटरव्ह्यूसाठी चालली आहे. राजेश म्हणतो, तुम्हाला नक्की जॉब मिळेल, तुम्ही काळजी करू नका. आणि तेवढ्यातच सात्विक फॅशनचं ऑफिस येतं आणि ही मुलगी आता गाडी थांबवायला सांगते आणि म्हणते, थँक्यू, तुम्ही मला इथे ड्रॉप केलं. आणि सॉरी, पण तुम्ही म्हणजे मला खूप पकवलं, नुसते प्रश्न विचारत होतात. मला असं वाटत होतं की माझा इंटरव्ह्यूच सुरू आहे. आता हे ऐकून राजेश हसतो आणि म्हणतो, सॉरी, मी तुम्हाला एवढं पकवलं, पण तुम्हाला तुमचा जॉब मिळाला आहे हे ऐकून या मुलीला एकदम आश्चर्यच वाटतं. ही मुलगी विचारते, मला जॉब मिळाला आहे म्हणजे? तर राजेश म्हणतो की तुम्ही ज्या जॉबवर इंटरव्ह्यूसाठी सात्विक फॅशनमध्ये चालला होतात ना, मी तिथेच काम करतो आणि ही पोझिशन माझ्याच अंडर होती. तुम्ही माझ्याच पर्सनल असिस्टंट, माझ्या पी ए म्हणून काम करणार आहात आणि मी तुम्हाला सिलेक्ट केलं आहे. तुम्हाला हा जॉब मिळाला आहे. या मुलीला आता खूप आनंद होतो आणि ही मुलगी म्हणते, सॉरी सर, मला माहिती नव्हतं की तुमच्याच अंडर ही पोझिशन आहे, नाहीतर मी तुमच्याशी असं बोलले नसते. राजेश म्हणतो, इट्स ओके, आता तुम्ही फक्त आतमध्ये जायचं आणि HR बरोबर बसून तुमचं सॅलरी डिस्कशन करून घ्यायचं. बाकीचा तुमचा इंटरव्ह्यू झाला आहे तसं मी त्यांना कळवतो. ही आता मुलगी खूप खुश होते. राजेशला म्हणते, थँक्यू सर. आता राजेश हात पुढे करतो आणि ही मुलगी त्याच्याशी हात मिळवते. ही मुलगी थँक्यू म्हणून आता गाडीबाहेर निघून जाते. राजेश खूप खुश होतो आणि विचार करतो, याला म्हणतात देणेवाला जब भी देता, देता चप्पर फाड के. राजेशला आता नवीन शिकार मिळालेली असते आणि राजेश चांगलाच खूप खुश असतो की माझं नशीब किती चांगलं आहे. शिकार ही माझ्याकडे स्वतःहून चालून येते. आणि आजचा एपिसोड इथेच संपलेला आहे प्रेक्षकांनो. आजचा एपिसोड तर एकच नंबर होता. आता पुढे रमाकांत आणि सुप्रिया या दोघांना एकमेकांसमोर आणायचे आणि लवकरात लवकर हा खरा गुन्हेगार शोधून काढायचा, असं ईश्वरीने ठरवलं आहे. आणि जेव्हा रमाकांत आणि सुप्रिया एकमेकांच्या समोर येतील तेव्हा नवीन खरा गुन्हेगार नक्कीच सापडेल, एवढं मात्र नक्की. खरंच आजचा एपिसोड तर एकच नंबर होता आणि मालिकेचा पुढचे एपिसोड्स पण ऑब्व्हियसली एकदम इंटरेस्टिंग असणार आहे. खूप मोठे ट्विस्ट येणार आहेत. तर मग नक्की घडणार तरी काय, हे पाहण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.
आता पुढच्या एपिसोडमध्ये आपण पाहू की ईश्वरी आपल्या घरी आलेली असेल, सगळेजण जेवण करत असतील आणि तेवढ्यात या शुब्बूच्या डाव्या हातावर जखम झाली ही गोष्ट ईश्वरीला कळणार आणि ईश्वरी शुब्बूला विचारेल की तुझ्या हातावर जखम कशी झाली आहे. म्हणजे आता ईश्वरीला सुद्धा हे समजू शकतं की आकाशवर हल्ला करणारा शुब्बूच आहे. तर दुसरीकडे रमाकांत आणि अर्णव हे दोघे एकटेच घरी असतील. रमाकांत हा स्वतःसाठी चहा बनवून घेत असेल आणि चहाचं गरमागरम पातेलं रमाकांतच्या पायावर पडणार आणि रमाकांत जोरात ओरडणार, आई गं आई गं असं, आणि अर्णव हे ऐकेल. मग अर्णव रमाकांतची मदत करेल का? या बाप लेकांतील भांडणं कमी होणार का? हे पाहणं खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे. तर दुसरीकडे ईश्वरीने आपले प्रयत्न सुरू केले असतील. ईश्वरी सुप्रियाला सांगेल की अर्णवचे बाबा रमाकांत राजे शिर्के मला सापडले आहेत आणि मी त्यांना घरी घेऊन आली आहे. आता हे ऐकून तर सुप्रियाला चांगलाच धक्का बसेल. ईश्वरी म्हणेल, आता तुम्ही दोघांनी एकमेकांच्या समोर येण्याची वेळ आली आहे. तुम्ही दोघे एकमेकांच्या समोर बसून त्या दिवशी नक्की काय काय घडलं ते सगळं आम्हाला सांगा. म्हणजे मला तुझ्याकडून जे कळलं आहे त्यापेक्षा जास्त रमाकांत बाबांकडून काही कळू शकतं आणि मग खरा गुन्हेगार कोण आहे ते आपल्याला लवकरात लवकर समजेल. आपण त्या व्यक्तीपर्यंत पोहोचू शकतो. सुप्रिया विचारणार, ईश्वरी तुला पूर्ण खात्री आहे का हे आपण करायला पाहिजे, नाहीतर यामुळे प्रॉब्लेम्स आणखीन वाढतील. ईश्वरी म्हणेल, आई हाच योग्य पर्याय आहे. नाहीतर ज्या व्यक्तीने हे सगळं केलं आहे ना त्याच्यापर्यंत आपण कधीच पोहोचू शकणार नाही आणि जोपर्यंत खरी गुन्हेगार व्यक्ती सापडत नाही तोपर्यंत तुझ्यावर आणि बाबांवर लागलेले सगळे आरोप खोटे आहेत हे आपण सिद्ध करू शकत नाही. अर्णव सर अंजलीताईंच्या मनातील त्यांच्या बाबांविरुद्धचा गैरसमज दूर करू शकत नाही. तुझ्याविरुद्ध गैरसमज दूर करू शकत नाही. त्यामुळे तुम्हाला दोघांना आता एकमेकांसमोर यावंच लागेल. सुप्रिया यासाठी तयार होईल. मग आता उद्याचे एपिसोड बघणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे. थँक्यू फॉर वॉचिंग.